धारावीचा आपला पुनर्विकास ही काही कुठली इलिगल किंवा अशा काही कुठल्या गोष्टी नाहीये ज्या धारावीचा पुनर्विकास झाला पाहिजे ही तिथल्या स्थानिकांना मान्य आहे, पण राज्यातल्या राजकारण्यांना नाही, विरोधकांना नाहीये। उद्धव साहेबांना ते मान्यच नाही, पुनर्विकास झालाच नाही पाहिजे, म्हणजे तो पुनर्विकास मीच करेन। या सरकारच्या हस्ते ती रिडेव्हलपमेंट होऊ द्यायची नाहीये। अदानींनी सर्वोच्च बिडिंग लावून ती सगळी गोष्ट जिंकली। त्या झोपडपट्ट्यांवरती हे बाहेरचे येऊन फॉरेनर तिथून व्हिडिओ बनवतात। मग याच्या विरोधात जे उद्धव ठाकरे बाहेर पडतायत ना, तुमच्या 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये तुम्ही का नाही केलं? नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। धारावीचा आपला पुनर्विकास, आपले धारावी जे काही 259 हेक्टरवरती पसरलेली एक सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे, जो मुंबईतला एक मध्याचा भाग आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे। ती काही कुठली इलिगल किंवा अशा काही कुठल्या गोष्टी नाहीयेत की ती जागा कुणाचे नरड्यात आणि घशात आणि कशातही घातली जाते, जो काही कट आहे अशा काही गोष्टी नाहीयेत। पण जे काही मोठी एक आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून तिला ओळख आहे, त्या झोपडपट्टीच्या रिडेव्हलपमेंटसाठी, तिच्या पुनर्विकासासाठी काहीशा मागं गोष्टी झाल्या, ज्या आपण पाहिल्या लॉकडाऊनच्या दरम्यान 2018 पासून या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत। अदानी समूहाकडे सगळी आज जे कोणी बोटं दाखवतात की त्यांनी सगळं जिंकलं, या सगळ्या गोष्टी केल्यात, पण या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या धारावीचा पुनर्विकास झाला पाहिजे ही तिथल्या स्थानिकांना मान्य आहे, पण राज्यातल्या राजकारण्यांना नाही, विरोधकांना नाहीये। म्हणजे बाजूला असणाऱ्या अगदी घराच्या त्या धारावीच्या अगदी बाउंड्रीवर उभ्या असलेल्या आपल्या उद्धव साहेबांना ते मान्यच नाहीये। तिथं अगदी ते मोर्चा बिरच्या घेऊनच गेले की याचा पुनर्विकास झालाच नाही पाहिजे, म्हणजे त्यांना असं सांगायचं होतं की तो पुनर्विकास मीच करेन, म्हणजे मी इथं कशासाठी बसलोय, तो पुनर्विकास माझ्या हातात पाहिजे, ती माझीच जागा आहे, अशा काहीशा गोष्टी किंवा अशा काहीसे त्यांचे मनसुबे दिसत होते की हे सगळं त्यांना पाहिजे, त्यांना करायचं आहे। या सगळ्याच्या विरोधामध्ये जेव्हा या लोकांनी याचिका दाखल केली की हे जे काही चाललंय हे रद्द व्हावं, त्यांचे एक साधं उदाहरण घ्या, त्यांची विचारसरणी एकच की ते रद्द व्हावं, त्या अदानी विधानीला कोणाला मिळू नये, त्या अदानीला काय दुसऱ्या कोणालाही असं तरी त्यांना या सरकारच्या हस्ते ती रिडेव्हलपमेंट होऊ द्यायची नाहीये। जिथं धारावी तुम्ही कधी फिरला असाल ना, तर नसेल फिरला तर जा एकदा। त्या धारावीची अवस्था बघा नक्की काय, एवढी मोठी जागा, लँड किंवा इथं राहणारी इतकी मोठी, एवढ्या छोट्याशा जागेमध्ये, कंजेक्टेड जागेमध्ये राहणारी लोक हे त्यांचं जीवन कसे घालवतात, कसे राहतात, काय ते नक्की जीवन जगतात, याचं जरा जाऊन कधीतरी कानोसा घ्या। तिथं अनेक आपले हिंदू लोक आहेत, अनेक धर्माचे, अनेक जातीची सगळी लोक तिथं राहतात। त्यांना कुठं ना कुठंतरी रिडेव्हलपमेंटच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून जर एखाद्या इमारतीमध्ये त्यांना घरं मिळणार असतील तर ते काय वावगं आहे का? ते काय चुकीचं आहे का? या अदानीच्या विरोधामध्ये सेकलिंग टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन याचिका दाखल केली होती, केव्हाही केली होती 2018ला, आताही काहीतरी केली होती आणि ते फेटाळले। मुंबई उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळले आणि या सगळ्या गोष्टी असताना ज्या काही पुनर्विकासाच्या सगळ्या गोष्टी होत्या त्याला काय फक्त अदानींनाच बोलवलं नव्हतं, ज्याला पाहिजे त्याने बीड लावा, बिडिंग होती ती, जो जिंकेल त्याच्या हातामध्ये जाईल। अदानींनी सर्वोच्च बिडिंग लावून ती सगळी गोष्ट जिंकली। जिंकल्यानंतर या सगळ्या गोष्टीवरती प्रश्नचिन्ह उभे केले जातात, खास करून या विरोधकांकडून, खास करून उद्धव ठाकरेंकडून, आणि लोकांना संभ्रमात पाडण्याच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। जर एखादी गोष्ट चांगली होत असेल, एखादी गोष्टी जर पुनर्विकास होत असेल आपल्या मुंबईतला, म्हणजे सगळ्या मुंबईतल्या गगनचुंबी इमारती उभ्या राहतात आणि एखादी धारावीने एवढी मोठी झोपडपट्टीचा भाग आम्ही झोपडपट्टी म्हणूनच राहू द्यायचा का? म्हणजे त्याचा काय पुनर्विकास झालाच नसता का? म्हणजे तुम्ही केलं असतं तरी चांगलं झालं असतं, दुसऱ्यांनी केलं तर तो चुकीचा आहे, अदानींनी केलं तर तो चुकीचा आहे। अदानी आमच्या देशातले सर्वोच्च उद्योजक आहेत, त्यांच्या हाताखाली मी म्हटलं ना लाखो लोक, आज भारतातली कित्येक जाती धर्माची लोक त्यांच्या कंपन्यांनी काम करतायत। ते नाही हा विचार करत की अरे हा विरोधकातला, ह्याला नाही घ्यायचा आपल्या इथं नोकरीला, हा ह्याला घ्या, हा आपला माणूस आहे, असल्या कुठल्या गोष्टी नसतात त्यांच्यामध्ये। उद्योजक हा उद्योजक असतो, त्यांना फक्त उद्योगाशी, त्यांना फक्त त्यांच्या बाकीच्या सगळ्या कामांशी महत्त्वाची बाब असते, त्यांना तेच महत्त्वाचं असतं, बाकी सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष देत नाहीत। पण राजकारण्यांकडून जे काही करण्यात येतं हे अत्यंत चुकीचं आहे। आज धारावीचा पुनर्विकास हे या मुंबईतल्या नव्हे, महाराष्ट्रातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा। तुम्हाला माहिती नसेल, आपण त्या ठिकाणी राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही, जे राहतात त्यांना माहिती आहे की या इथला पुनर्विकास होणं किती महत्त्वाचं आहे, इथं आम्हाला घरं मिळणं किती महत्त्वाचं आहे। आम्ही एखाद्या गटारावरती, घाणीवरती पावसाळ्यामध्ये काय त्यांचं जीवन आहे जरा जाऊन बघा। नुसते मोर्चे काढणं उद्धव ठाकरेंनी आणि त्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टीचा विरोध करणं, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत। कारण अदानींच्या हातामधून जर एखादी गोष्ट चांगली होत असेल तर मग मात्र तिथं विरोध करण्यासारख्या काही गोष्टीच नाही आहेत। ज्या धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर तिथं अदानींनी जो काही त्यांचा प्लॅन बनवला आहे त्याच्यामध्ये तिथल्या स्थानिकाला कुठेही बाहेर फेकलं जाणार नाहीये। तिथल्या स्थानिकाला जे पाहिजे ते सर्व देण्यात येईल, मग त्या तुमच्या बागा असो, तुमची जी काही सुविधा असो, त्यांना मिळणारं उत्तम दर्जेदार घर असो, या सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्यांसमोर ठेवलेल्या आहेत। ते काय कुठं त्यांना इथून धारावीतून उचलून कुठं काय विरार वसईला कुठं फेकायचं नाहीये बाहेर। त्याच्यामुळे तिथल्या लोकांचा फायदा होत असेल तर मग त्याच्यामध्ये चुकीचं काय? या बोलीसाठी अदानींनी सगळ्यात जास्त पैसे दिलेत, त्यांनी ते सगळ्या गोष्टी जिंकल्या,
त्यांना त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मग त्यांनी मोकळा करून घेतला. हायकोर्टानं देखील सांगितलं की काही याच्यामध्ये कुठली काही चुकीची गोष्ट दिसत नाही आम्हाला. जे 2-2 याचिका या उद्धव साहेबांनी खालनं टाकलेत ना मागणं नको त्यांच्या हातातून की यांच्या विरोधात, हायकोर्टाने सगळं फेटाळून लावलंय. आणि कुठेतरी आमच्या शहरातल्या अशा काही जागांचा जर विकास होत असेल आणि खास करून देवेंद्र फडणवीस राज्याच्या सरकारमध्ये असल्यापासून कुठे ना कुठेतरी डेव्हलपमेंट नावाची गोष्ट आम्हाला दिसते. शहरांमध्ये असो बाकी सगळ्या गोष्टी नसो, ते तर अगदी वरती भाजपाच्या सगळ्या पक्षाकडूनच देशाचा विकास कशा पद्धतीने असतोय दाखवून देण्याचं काम जे मोठ्या स्तरावरती चालू आहे ना, हे या लोकांना खुपतंय. आज धारावी सारखा एक मोठी जागा मुंबईच्या मध्याची ती जर पुनर्विकसित होत असेल, किंवा साधं उदाहरण घ्या ना, एखाद्या विमानांमधून येणारा एखादा पर्यटक त्या झोपडपट्ट्यांवरती हे बाहेरचे येऊन फॉरेनर तिथून व्हिडिओ बनवतात, हे दाखवतात की अरे बघा इंडियाचे स्लम कसली डेंजर आहे, कसली घाण आहे. तुम्हाला वाईट नाही वाटत? तुम्हाला काय अभिमान वाटतो का त्याचा? तर तीच कुठेतरी ती सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या, चांगला आम्ही व्यवस्थित जीवन तिथली लोक जगू लागली, तिथल्या लोकांना सगळ्या गोष्टी मिळत असेल, तर हे काय चूक आहे का? मग याच्या विरोधात जे उद्धव ठाकरे बाहेर पडतायत ना, पण तुमच्या 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये तुम्ही का नाही केलं? तुम्ही करायचं ना. तुमच्या हातात SRA सारखी गोष्ट होती, तुम्ही करा. म्हाडा होता, तुम्ही करा. सिडको आहे, तुम्ही करा. अशा काहीही गोष्टी करायच्या. जिथं चांगलं असेल त्याला अडवायचं, जिथं चांगलं असेल त्याला मागे खेचायचं. हीच आमची रणनीती जर असेल ना, तर मग असला विरोधक आपल्या काही कामाचा नाही आहे. या राज्यातला, या देशातला चांगलं होत असेल तर त्याला चांगल्याला चांगलं म्हणण्याची ताकद आपली पाहिजे. अदानींनी ज्या काही गोष्टी करायचं ठरवलंय, अत्यंत उत्तम प्लॅन बनवलाय. मुंबईच्या मध्यातली जागा, तिथली राहणारी लोक, त्यांचं आयुष्य, त्यांना जर कुठेतरी उभारी मिळत असेल, त्यांना जर चांगल्या काही गोष्टी मिळत असतील, तर आम्ही फक्त राजकीय दृष्टिकोनातून अदानी करत बसायचं का? याच्यामध्ये कोणाचा काही फायदा नाही आहे. इथं मिळणाऱ्या जागा, इथल्या सगळ्या गोष्टी एक आज ना उद्या रिडेव्हलपमेंट होणारच होती, करायचीच होती, करावी लागणारच होती. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचं काय चाललंय? SRA सारखी आपली जी संस्था आहे ती प्रायव्हेट बिल्डर तिथल्या जागा घेतात, तिथं तिथल्या राहणाऱ्या लोकांना काही बिल्डिंगी बांधून देतात, काही लोक ती बांधतात. असं काही वेगळं चालू आहे का? अदानी जे काही करणार आहे ते देखील हेच आहे. अशाच पद्धतीने होणार आहे, फक्त ते मोठ्या प्लॅटफॉर्मवरती करण्याचं एक स्वप्न आहे. कारण ती जागा सगळ्यात मोठी आहे, मुंबईच्या मध्याची आहे, आणि तिथल्या राहणाऱ्या सगळ्या जे काही गोष्ट आहे, जे अर्थकारण त्या धारावीमध्ये फिरतं, त्याला कुठेतरी चालना देण्याचं काम, आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगभर पोहोचवण्याचं काम इथून होणार आहे. हे जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्हाला समजेल की नक्की याच्यामागं काय मनसुबा होता, याच्यामागं नक्की काय करायचं होतं. आणि जे काही देवेंद्र फडणवीसांनी किंवा या सगळ्या सरकारने जे काही या सगळ्या गोष्टीसाठी आवाज उठवला, आणि ज्या काही गोष्टी मुंबईतल्या बदलण्याचा जो काही ती सगळी लोक करतात, ते अत्यंत उत्तम आहे. आणि धारावीसारखा मुख्य भाग तर मला असं वाटतं पुनर्विकसित होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं अदानींसारख्या एखाद्या मोठ्या उद्योजकाने इथं हात घालणं ही उलट एक चांगली गोष्ट आहे, की असे मोठे उद्योजक इथे येऊन हात घालतात आणि त्याला उभारी मिळवून देत आहेत. अनेक जण आता याच्यात फायदे तोट्याच्या सगळ्या गोष्टी बोलत बसतील, पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा.